नमस्कार मित्रांनो, मी विशाल माळोदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत आय-सी-आय-सी-आय बँक आपण कशाप्रकारे जॉइन करू शकतो. आय-सी-आय-सी-आय बँकचा जो एक प्रोबेशनरी ऑफिसर प्रोग्राम आहे, त्यासाठी लागणारे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एक्झामिनेशन पॅटर्न काय आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण ओपन करणार आहोत एक ब्राउझर. तुम्ही कुठलंही ब्राउझर ओपन करू शकता. तिथे आपल्याला टाइप करायचं आहे आय-सी-आय-सी-आय बँक करियर. ही वेबसाईट आहे आय-सी-आय-सी-आय बँकची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होतं आणि त्यानंतर आपण इथे क्लिक करणार आहोत न्यू युजर. जे व्यक्ती पहिल्यांदाच या पोर्टलवरती आले असतील त्यांनी न्यू युजरवरती क्लिक करायचं आहे. न्यू युजरवरती क्लिक केल्यानंतर एक फॉर्म डिस्प्ले होईल आपल्याला इथे. तो फॉर्म आपण एक फिलअप करायचा आहे. वेबसाईट ओपन झालेली आहे. हा एक फॉर्म आहे. याच्यामध्ये 4 स्टेप आहेत. अपलोड रिझ्यूम, पर्सनल डिटेल्स, अकॅडमिक इन्फॉर्मेशन, वर्क एक्सपिरियन्स आणि सप्लिमेंटरी इन्फॉर्मेशन. तर इथे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे रिझ्यूम जो आहे तुमचा, तुम्ही वर्किंग असाल किंवा तुम्ही फ्रेशर असाल, इथे दोघंही इलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी. तर इथे तुम्ही हा तुमचा रिझ्यूम जो आहे तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमच्या ज्या बेसिक डिटेल्स आहेत, त्या तुम्ही इथे फिलअप करायच्या आहेत. ईमेल आयडी जो दिलेला आहे, तो ईमेल आयडी खूप महत्त्वाचा आहे. केअरफुली ईमेल आयडी भरा आणि त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे खूप महत्त्वाचं आहे. सर्व कम्युनिकेशन जे आहेत ते ईमेलद्वारे आणि मोबाईलद्वारेच होतात. त्यामुळे हे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर जे अकॅडमिक इन्फॉर्मेशन आहे, तुमचं ग्रॅज्युएशन डिटेल असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन डिटेल असेल, ते इथे फिलअप करायचं आहे. वर्क एक्सपिरियन्स जो आहे, तो तुम्ही ॲज अ फ्रेशर किंवा तुम्ही जर वर्किंग असाल, तर ते तुम्ही ते मेन्शन करू शकता. त्यानंतर सप्लिमेंटरी जे इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात. ते तुम्ही ते डॉक्युमेंट्स अपलोड करून हा फॉर्म तो पूर्ण सक्सेसफुली फिलअप करू शकता. त्यानंतर हे फॉर्म सक्सेसफुली फिलअप झाल्यानंतर आपण बघणार आहोत, की याच्यासाठी लागणारे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता त्यांच्याच आपण ऑफिशियल वेबसाईटवरती बघणार आहोत, की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तर आपण परत आय-सी-आय-सी-आय बँक करिअरवरती जाणार आहोत. हां, इथे त्यांचं पेज ओपन झालेलं आहे. इथे आहे आय-सी-आय-सी-आय बँक मणिपाल प्रोबेशनरी ऑफिसर प्रोग्राम. ठीक आहे. तर यावरती आपण क्लिक केल्यानंतर ते पेज ओपन होत आहे. इथे त्यांनी एलिजिबिलिटी जे दिलेली आहे ते 3 एलिजिबिलिटी आहेत. एक आहे एज्युकेशन, क्वालिफिकेशन मार्क जे आहेत आणि तुमचं एज. तुमचं मिनिमम जे आहे ते ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये कमीत कमी 55% मार्क असणं गरजेचं आहे. आणि जे एज लिमिट जे आहे तुमचं 27 वर्ष वय, तुमचं त्याच्यापेक्षा जास्त वय नसावं. 27 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं नसावे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट करणार आहात त्यावेळेस. त्यानंतर आपण बघणार आहोत एक्झामिनेशन पॅटर्न. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे त्यांची, तर त्यामध्ये 2 स्टेप आहेत. पहिली स्टेप जी आहे ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट. ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट यामध्ये आपण बघणार आहोत, की कुठले घटक येतात. यामध्ये आहे व्हर्बल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल ॲबिलिटी. हे 3 पार्ट आहेत. याच्यावरती एक्झाम घेतली जाते. ही एक्झाम जी आहे ती ऑनलाईन होते. ज्यावेळेस मी आय-सी-आय-सी-आय बँक जॉइन केली होती, त्यावेळेस ही एक्झाम ऑनलाईन नव्हती, ती ऑफलाईन होती. पण आता सर्व सोयी-सुविधा निघालेल्या आहेत. त्यामुळे ही सगळं ऑनलाईनवरती शिफ्ट झालेलं आहे. ठीक आहे. ही एक्झाम एक साधारणतः 60 मिनिटाची असते. एक 60 मिनिटाच्या याच्यामध्ये साधारणतः 60 क्वेश्चन आहेत आणि ही याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. महत्त्वाचा पार्ट म्हणजे तर ही एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जात नाही. तर पर्सनल इंटरव्ह्यू हा पण तुम्हाला ऑनलाईनच शेड्यूल होतो आणि हेही तुम्हाला ईमेलद्वारे कळवलं जातं. त्यासाठी तुमचा ईमेल आयडी जो आहे तो तुम्ही करेक्ट देणं गरजेचं आहे.
हे सर्व प्रोसेस तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्ही ॲज अ आय-सी-आय-सी-आय बँक प्रोबेशनर ऑफिसरसाठी इलिजिबल होता. त्यासाठी तुम्हाला बंगलोरला बोलावलं जातं. तिथे काही क्लासरूम ट्रेनिंग असतं. त्याच्यानंतर ऑन द जॉब पोस्टिंग असतं. हे सर्व मी डिटेल्स पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. त्याचे आय-सी-आय-सी-आय बँक जॉइन करण्याचे फायदे, तोटे हे सर्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.